आता विश्वात्मके देवे. भावार्थ दीपिका सांगून झाल्यानंतर माऊली ज्ञानेश्वरांनी सकल विश्वासाठी, विश्वातील सर्व जड जीवांसाठी ईश्वराकडं मागितलेलं आहे एक मागणं. माऊलींनी स्वतःसाठी काहीही मागितलेलं नाही आहे, कारण त्यांना साक्षात ईश्वर प्राप्तच झालेला होता. मग ईश्वर प्राप्त झाल्यानंतर आणखीन वेगळं काय मागायचं. माऊलींनी तुम्हा आम्हा सर्वांसाठी, जड जीवांसाठी ईश्वराकडे मोठं मागणं मागितलेलं आहे, जे पसायदान म्हणून प्रसिद्ध आहे. आता विश्वात्मके देवी या शब्दांनी या मागणीची सुरुवात झालेली आहे. आणि मागणं कुणाकडे केलेलं आहे? जो देव या सकल विश्वाला व्यापून राहिलेला आहे. याचा अर्थ हा देव म्हणून जो कोणी आहे, हा या विश्वात आहे, प्रत्येक जड जीवामध्ये, वस्तूमध्ये आहे. हे माऊलींनी अनुभवलेलं होतं. आम्ही मात्र हे अनुभवून घ्यायला तयारच नाही आहोत. हा फरक संतांमध्ये आणि आम्हा सामान्य माणसांमध्ये आहे. विश्वाला व्यापून असलेल्या ईश्वराकडं दुसरा कुठला ईश्वर त्यांनी पाहिला नाही. विश्वाला व्यापून असलेला, विश्वातच असलेला ईश्वर, त्याच्याकडे हे मागणं मागितलेलं आहे की तुम्हा आम्हा सर्वांचं कल्याण.